नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राजुरा तालुक्यातील देवळा येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा समूह हा 12व्या ते 13व्या शतकातील आहे. पुरातन असलेल्या या मंदिराचे पुनरुज्जीवन आपल्या हातातून व्हावे ही भगवान महादेवाची इच्छा असेल. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली. या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून 800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आपल्याला अतिशय आनंद आहे. विशेष म्हणजे या ईश्वरीय कार्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, अशा भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. राजुरा तालुक्यातील देवळा येथील सिद्धेश्वर शिवालय देवस्थानाच्या मंदिरात जतन दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी वढा येथील श्री संत स्वामी चैतन्य महाराज, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर प्रामुख्याने उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात 14,98,00,000 रुपये खर्च करून मुख्य मंदिर आणि 3 ज्योतिर्लिंगाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 800 वर्षापूर्वीच्या या मंदिराला एक इतिहास आहे. हे ईश्वरीय काम माझ्या हातातून घडावे अशी भगवान महादेवाची इच्छा असेल. म्हणूनच पुरातत्व विभाग येत असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली आहे. मनात भाव ठेवून मंदिराचे पुनर्निर्माण करायचे असून 800 वर्षापूर्वी मंदिर जसे होते तसेच करण्याचा प्रयत्न आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.